गणतंत्र दिवस के अवसर पर संस्थान के शैक्षणिक संकुल सभागृह में गोपी फिल्म निर्मित शॉर्ट डॉक्यूमेंट्री 24 आवर्स इन शिरडी साई टेम्पल का अनावरण किया गया। इस अवसर पर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर सहित कई गणमान्य अतिथि उपस्थित रहे। साथ ही सोशल मीडिया सम्मेलन की बेस्ट RIL स्पर्धा के विजेता इन्फ्लुएंसर्स को रजत सिक्के देकर सम्मानित किया गया। फिल्म को दर्शकों से भावनात्मक सराहना मिली। 24 आवर्स इनसाइड द टेम्पल या डॉक्युमेंटरीच्या अनावरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमास उपस्थित सिने अभिनेत्री रीता अग्निहोत्री मॅडम, शिर्डी शहराच्या नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके साहेब, त्याचप्रमाणे साईबाबा संस्थानचे माजी ट्रस्टी श्री डॉक्टर कोणकर साहेब, संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री दराडे साहेब, ज्यांनी ही फिल्म डायरेक्ट केली असे या फिल्मचे डायरेक्टर श्री हरीश पांड्या, या ठिकाणी उपस्थित असलेले शिर्डी शहरातील सर्व नगरसेवक, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, संस्थांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, प्रथमतः श्री हरीश पांड्या आणि आपले सहकारी, आपण जी बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार, त्याचप्रमाणे साईबाबा संस्थांचं जे कार्य चालतं हे कार्य जगाला माहिती व्हावं म्हणून ही जी डॉक्युमेंटरी तयार केली, त्याबद्दल श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो। आपल्याला धन्यवाद देतो। बाबांना जे डोनेशन येतं, या डोनेशनचा उपयोग जो आहे आपण वेगवेगळ्या कारणासाठी वापरतो। आपलं जे साईबाबा हॉस्पिटल आहे, साईनाथ हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी दररोज 1600 ते 1700 पेशंट जे आहेत त्याच्यावर आपण OPDच्या स्तरावर ट्रीटमेंट करतो आणि 500च्या दरम्यान पेशंट जे आहेत ते आपले ऍडमिटेड असतात। ओपनर सर्जरी, न्यूरो सर्जरी, एंजिओप्लास्टी, ऑर्थो असे वेगवेगळ्या ट्रीटमेंट जे आहेत गरीब आणि गरजू रुग्णांना जे आपण या ठिकाणी करत असतो। आपलं जे प्रसादालय जे आहे आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय आहे आणि सांगताना आनंद होत आहे की 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला प्रसादालयामध्ये 97,500 साई भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि 14,000 साई भक्तांनी ब्रेकफास्ट, 1,10,000 साई भक्तांनी 1 जानेवारीला जे आहे ते प्रसादालयामध्ये जे आहे ते प्रसाद भोजन लाभ घेतलेला आहे। साईबाबा संस्थांचे भक्त निवास असतील, बाहेर जे रुग्ण जे आहेत जे आपल्याकडे ऍडमिट नसतात परंतु बाहेरच्या हॉस्पिटलला असतात, त्यांना द्यायची आपण जी आर्थिक मदत करत असतो ती मदत असेल, अशा वेगवेगळ्या चॅरिटी वर्क जे आहे ते साईबाबा संस्थांच्या माध्यमातून चालत असतं। परंतु हे एवढं चॅरिटी वर्क आपलं चालत असताना सुद्धा 250-300 कोटीचं चॅरिटी वर्क जे आपलं दरवर्षी चालतं आणि एवढं मोठं चॅरिटी वर्क चालत असताना बाहेर काय आपण पसरली जाते। साईबाबा संस्थांनी जे आहे ते हज यात्रेला 35 कोटी रुपये दिले। एक बांगलादेशचा व्हिडिओ टाकला जातो आणि ते साईबाबा संस्थांची काउंटिंग आहे। म्हणजे आपलं एवढं मोठं काम चालू असताना हे काम आपल्याला बाहेर जे आहे माहिती नव्हतं आणि हे सर्व जगाला माहिती व्हावं म्हणून आपण जे ही डॉक्युमेंटरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून साईबाबा संस्थांचं जे काम जे आहे ते सर्व जगाला माहिती व्हायला पाहिजे आणि आपलं काम आपण पुढे नेलं म्हणजे मग हे जाणीवपूर्वक ज्या अफवा पसरवल्या जातात त्या ज्या आहेत त्या कमी होतील आणि सर्वांना जे ती माहिती होईल। साईबाबा संस्थांची 6,300 कर्मचारी आहेत, वेगवेगळे त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आम्ही निश्चितचपणे प्रयत्न केलेला आहे। स्वतः पोटाला चिंता घेऊन आर्थिक चणचण सहन करून जे आमचे सर्व कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी येणाऱ्या भक्ताला जे आहे ते सेवा देण्याचा प्रयत्न करत असतात। आम्हाला सर्वात जास्त मार्क्स जे आहेत भक्त या ठिकाणी आल्यानंतर सर्वात जास्त मार्क्स जे त्यांच्या स्वच्छतेला मिळत असतात। तसेच मार्क जे आहेत ते आरोग्य सेवामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट जे आहे प्रत्येक डिपार्टमेंट मधला आमचा कर्मचारी जो आहे तो बाबांची जी सेवा जी आहे श्रद्धा आणि समर्पण जे आहे या भावनेने करत असतो आणि त्यामुळे जे आहे
प्रत्येक भक्त यावेळेस या ठिकाणी येत असतो त्यावेळेस तो जाणीवपूर्वक म्हणत असतो की या ठिकाणची व्यवस्थापन जे आहे, या ठिकाणची दर्शन लाईन जी आहे, या ठिकाणची सर्व स्वच्छता जी आहे ही कुठं पाहायला मिळत नाही. आणि हे आम्हाला जे रिमार्क्स मिळतात ते रिमार्क्स जे आहेत ते आमचे जे कर्मचारी जे अहोरात्र मेहनत करत असतात त्याच्यामुळे ते मिळत असतात. आणि या कर्मचाऱ्यांचा गुणगौरव व्हायला पाहिजे, त्यांना रिकग्निशन व्हायला पाहिजे, त्यांचं काम जे आहे ते बाहेर सर्वांच्या समोर यायला पाहिजे. म्हणून हर्ष आणि आमची चर्चा झाली, हर्षने प्रस्ताव मांडलेला होता असं करायचं आहे आपल्याला, तर ते हे काम सर्वांच्या समोर यायला पाहिजे म्हणून ही डॉक्युमेंटरी जी आपण तयार केलेली आहे. ओम साई राम. नमस्कार मेरे प्यारे भाई और बहनों. सर कारगिलकर सर आपको भी, भीमराज सर, हर्ष और आप सबको भी मेरी तरफ से प्रणाम. हैप्पी रिपब्लिक डे. मैं भावुक हूं जब भी मैं शिरडी आती हूं, मुझे लगता है मैं घर आई हूं. सच्ची तहे दिल से मैं कह रही हूं. कल हम पूरा दिन हम बाबा के आसपास भी थे, दर्शन आरती बैठे. मुझे होटल जाने का मन ही नहीं कर रहा था कि मैं बोली कि मैं यहीं पे बैठूंगी पूरा. मैं मतलब बाबा को जिस ऐसे मैं प्यार करूं. बाबा जी के बारे में हम सब यहाँ पे जितना भी कहे कम है. बाबा जी सबका मालिक, जो कहते हैं सबका मालिक एक है. बस बहुत अच्छा लगता है यहाँ के आप सबसे मिलके. और आज ये मौका है, हर्ष को मेरी तरफ से बहुत ब्लेसिंग्स. मैं बड़ी हूं तो मैं ब्लेसिंग्स दे सकती हूँ आपको, आपके परिवार को, आपके माता जी को. वो भावुक हो गई ना, नेचुरल है, बेटा है ना, माँ को और क्या चाहिए. और जो आप काम कर रहे हैं बाबा जी के लिए, 24 घंटे बाबा जी के साथ शिरडी में मंदिर में, और क्या चाहिए माँ को. सो आई अंडरस्टैंड कि मेरा भी 40 साल का बेटा है, तो माँ के लिए बेटा बेटा होता है, बच्चा बच्चा होता है. और बाबा जी हमारे लिए, हम सब बाबा जी के बच्चे हैं. तो बस मैं जितना कहूँ कम कहूंगी, क्योंकि बाकी सब ने जो कहा वो सब सच है, सही है. और मैं सिर्फ ये प्रार्थना करूंगी कि बाबा जी हमेशा उनके द्वार पे हमेशा हमें बुलाए रहे. थैंक यू, धन्यवाद. ओम साई राम. इथे उभा हे माझे आजोबा. 2008 मध्ये यांना कॅन्सर झालं होतं आणि त्यांनी माझ्या वडिलांना बोलवून सांगितलं की आता मला राहायचं नाही आणि तू फक्त बाबांना प्रार्थना कर की ते लवकरात लवकर मला त्यांच्याकडे बोलवून घ्या. बाबा बुधवारी रात्री मुंबईतून अहमदाबादला गेले आणि गुरुवारी सकाळी जेव्हा इथे बाबांची काकड आरतीच्या टाइम सुरू होणार तिथे माझ्या दादांनी आपलं शरीर सोडलं. त्या दिवशी फक्त माझ्या पप्पांनी एकच वस्तू सांगितली, जीवनात काहीच परमनंट नाही. जे आज आहे ते आज आहे, जे काल गेलं ते परत नाही येणार आणि जे आणणार, जे उद्या येणार आहे त्याची आपल्याला काही कल्पनाच नाही. ते दिवस होता आणि आजचा दिवस होता. तिथून एक प्रवास चालू केला, प्रचार प्रसारण. तर आता समजणं आलं की प्रचार काय असते. तेव्हा फक्त मनात एक प्रेम होता की आपल्याला बाबांसाठी काय करायचंय. कारण माझ्या आजोबांना खूप 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 म्हणजे तो त्यांची वाईफ पेक्षा जास्त बाबांशी प्रेम करायचे. 2025 ला माझ्या पप्पांची 60th बर्थडे होती. आम्ही आलो शिर्डीला आणि आम्हाला एक चांस भेटला सीओ सरांना भेटायला. आणि द बेस्ट थिंग इज, अगर किसी को सीओ सर को मिलना है तो आपको कोई लाइन में रुकना नहीं पड़ता है, आपको कुछ नहीं करना पड़ता है. बस आपको आके बोलना, पूछना है कि सीओ सर कहाँ है और वो आपके लिए 24/7 लिटरली अवेलेबल रहते हैं. हम आए, हम सर को मिले एंड ऐसे ही मन में एक ख्याल था कि बाबा के बारे में तो हर कोई सब कुछ जानता है, बट क्या हम लोग उन लोगों के बारे में जानते हैं जो आपके और मेरे, हम सबके चहीते बाबा के दर्शन हमें एकदम आसानी पूर्वक करवाते हैं. हमें नहीं पता वो लोग, हमें लगता है कि अरे हम ये क्यों करें, हम लाइन में क्यों लगे, हम ये क्यों करें, बट उसके पीछे एक बहुत बड़ी व्यवस्था है.
40 डिपार्टमेंट. सर्वांना ओम साईराम. या विश्वातील सर्व साई भक्तांना, करोडो साई भक्तांना माझा ओम साईराम. आजचा हा जो सुंदर असा कार्यक्रम आपल्या साईबाबांच्या सांस्कृतिक भवन जे आहे, हे जे निर्माण केलेलं सांस्कृतिक भवन आहे, याच्यामध्ये हा संपन्न होत असताना कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्या छोट्या मुलांनी पहिलीच्या आणि चौथीच्या इतका सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला बघायला मिळाला. त्यांचे शिक्षक, त्यांचे प्रिन्सिपल आणि मुलांचा विशेष आपल्या सर्वांकडनं टाळ्या वाजवून आपण त्यांचा सन्मान करावा. ज्यांनी अँकरिंग केलं आणि वातावरण प्रफुल्लित ठेवलं, असे कोकडे सरांचा सुद्धा या निमित्ताने टाळ्या वाजवून सन्मान केला. खरं तर ह्या ठिकाणी बोलण्याचा जो योग आला, म्हणजे मला कल्पना नव्हती त्या गोष्टीची. तुषार यांचा फोन आला मला का, आणि म्हणे सरांना, शिवसाहेबांना बोलायचं आहे आपल्याशी, आणि त्यांनी मला सांगितलं की असाच कार्यक्रम. म्हटलं मला निमंत्रण आहे कार्यक्रमाचं, म्हणजे आपल्याला 2 शब्द बोलावं लागलं. आनंद पण झाला, प्रेशर पण होतं की असा आगळा वेगळा कार्यक्रम, ज्या कार्यक्रमाला मला 2 शब्द बोलण्याची या ठिकाणी संधी मिळणार होती. ह्या व्यासपीठावर उपस्थित असलेले मी सर्वांना आवर्जून सांगतो, ज्या आपण टाळ्या वाजवायच्या आहेत, ज्यांनी शांततेत क्रांती केली, असे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीकर साहेब, त्यांना जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे. Producer J.B. Singh, Chairman of Sai Kamala Charitable Trust, Shirdi.